प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 यामध्ये आपण एखाद्या पॉलिनॉमियलला यामध्ये आपण एखाद्या पॉलिनॉमियलला दुसऱ्या एखाद्या पॉलिनॉमियलनं किंवा बायनॉमियलनं किंवा ट्रायनॉमियलनं डिव्हिजन कसं करायचं हे टाईप आपण पाहतो. डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल और बाय अ ट्रायनॉमियल और बाय अ पॉलिनॉमियल. एखाद्या पॉलिनॉमियलला दुसऱ्या पॉलिनॉमियलनं कसं डिवाइड करायचं. मोस्टली बायनॉमियलच असतं तुमच्याकडे, पण आलं तर कधी ट्रायनॉमियल पण येऊ शकतो. त्याला डिवाइड करायचं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची ती आहे की जो डिव्हिडंड असतो, डिव्हिडंड म्हणजे काय सांगा. एकदा मी तुम्हाला चारही टर्म्स परत सांगतो. 27 डिवायडेड बाय 4, 4 6 24, रिमाइंडर 3. तर हा जो आहे त्याला म्हणतो आपण डिव्हिडंड, याला म्हणतो आपण डिवायझर, याला म्हणतो आपण कोशंट आणि याला म्हणतो आपण रिमाइंडर. तर हा जो डिव्हिडंड असतो ना आपला डिव्हिडंड, तो डिव्हिडंड हा नेहमी आयदर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचा, पण तो मोस्टली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करा. डिसेंडिंग कशामध्ये अरेंज करा? डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे हायएस्ट पॉवर, मग कमी 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 करत करत पॉवर्स कमी करतात. इव्हन तुम्ही ज्याला डिवाइड करणार आहात, डिवाइड म्हणजे जो डिवायझर आहे, हा डिवायझर तो देखील डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. म्हणजे मुद्दा म्हणून तुम्हाला तो असा 2+x सारखा दिला, 2+x. तर तो 2+x दिला तर आपण त्याला x+2 करायचं. कारण सांगा x ला डिग्री 1 आहे, x⁻1, आणि हा जो 2 नंबर आहे त्याला x⁻0 आहे ना बाजूला. मी याच्या आधी दाखवले की तुम्हाला बऱ्याचदा. त्यामुळे डिव्हिडंड आणि डिवायझर हे दोन्ही टर्म्स काय असले पाहिजे सांगा? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये असतात. आणि या डिव्हिजनचं मी जे एक टेक्निक सांगतो ते कधीही विसरू नका, कायम तुम्हाला लागणार. फर्स्ट टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म लिहिल्यानंतर त्याचा आन्सर आपण वर लिहितो, त्याला सगळ्यांना मल्टिप्लाय करत जायचं. एक 2-4 क्वेश्चन झाले की तुम्हाला सगळ्यांना जमा लागेल. हे अजिबात अवघड नाहीये. आधी 1 बाय 1 आपण एक क्वेश्चन बघूया. बरं लक्षात. आता मी फर्स्ट क्वेश्चन आधी करून दाखवतो. पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही द्यायचं. त्याने दिलेला क्वेश्चन मी आहे असं लिहितो. 2m² - 3m + 10 डिवायडेड बाय m - 5. तिथं ती क्वेश्चन वाचायला लागेल. तिथे एक मेथडचं नाव आहे ते सांगतो तुम्हाला. डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड ऑल्सो बाय लिनियर डिव्हिजन मेथड. राईट कोशंट अँड रिमाइंडर. पण मी पहिल्यांदा हा एक्सरसाइज सिंपल डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे. मग शिकवणार आहे लिनियर सिंथेटिक डिव्हिजन आणि मग शिकवणार आहे लिनियर डिव्हिजन. ऐका मी काय सांगतो. म्हणजे आता जे मी करतोय हे केवळ प्रॅक्टिससाठी, तुम्हाला की तुमचे येणारे आन्सर्स करेक्ट आहेत की नाही बघण्यासाठी. हे केवळ प्रॅक्टिस. मी सिंपल डिव्हिजन आज दाखवतो तुम्हाला. सिंपल डिव्हिजन बघा. हे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का बघा. m² म्हणजे m चा कोएफिशियंट m⁻2 आहे. मग m ची पॉवर 1 आहे. मग इथे m⁻0 आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजे m⁻0 आहे बाजूला. त्यानंतर m - 5 ने डिवाइड करायचं. इथं पण पहिला तर m⁻1 आहे, इथं m⁻0. ते प्रॉपर ऑर्डर मध्ये आपल्याला पाहिजे तसं आहे. मग आता हे डिव्हिडंड बघा. 2m² - 3m + 10 याला कशाने डिवाइड करायचं आपल्याला? कशाने डिवाइड करायचं? m - 5 ने डिवाइड करायचं. हे सिंपल डिव्हिजन आहे. मग मी तुम्हाला सिंथेटिक दाखवणार ह्याच्यानंतर जोडून. बरं आपलं साधं टेक्निक बघा. फर्स्ट टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म. परवा तुम्हाला दाखवलं, आठवलं का? 2m² डिवायडेड बाय m. फर्स्ट टर्म डिवायडेड बाय यातली फर्स्ट टर्म. याच्यातला एक m कॅन्सल होईल, प्लस 2m शिल्लक राहील. ते इथं लिहायचं. मग ते लिहिल्यानंतर यानं दोघांना मल्टिप्लाय करायचं. याला आणि याला असं दोघांना मल्टिप्लाय करायचं. मग 2m × m 2m², 2m × -5 -10m. नाउ सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मीन्स साइन चेंज, साइन चेंज. बघा प्लस मायनस, मायनस प्लस. हे साइन चेंज करायचे, सबट्रॅक्शन करा. हे कॅन्सल झालं. -3m आणि +10m +7. Next number down, +10. Again, first term divided by first term. 7m divided by m +7 positive 7.
मग त्यानं या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 7 into m 7 into -5 -35. Subtraction means sign change. प्लस मायनस मायनस प्लस कॅन्सल. +10 + 35 म्हणजे +40. याच्या बाजूला m⁻0 दिसला का तुम्हाला सगळ्यांना? दिसला? आता इथे m⁻2 किती असेल का? म्हणजे याची डिग्री किती आहे? 1. याची डिग्री किती आहे? 0. कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री काय असते? 0. कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री काय असते? 0. याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 0 आहे. मग याच्यापेक्षा डिग्री कमी आली ना की डिव्हिजन संपलं. याच्यापेक्षा डिग्री जर कमी आली तर डिव्हिजन संपलं. लक्षात आलं सगळ्यांना? मग आता हा तुमचा कोशंट आहे आणि हे काय तुमचं रिमाइंडर आहे. मग डिव्हिजनच्या आन्सर मध्ये कोशंट किती आला सांगा? कोशंट आला 2m + 7 आणि रिमाइंडर किती आला सांगा? हे झालं सिंपल डिव्हिजन. हे तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये त्यांनी विचारलंच नाही. तुम्हाला विचारलंय सिंथेटिक डिव्हिजन आणि लिनियर डिव्हिजन. आता लिनियर डिव्हिजन हे थोडंसं अवघड आहे, पण मी आधी तुम्हाला सिंथेटिक शिकवून घेणार. म्हणजे हा सगळा एक्सरसाइज आपण पहिल्यांदा फक्त सिंथेटिक डिव्हिजन करायचा. आणि सिंथेटिक डिव्हिजन इतकं सोपं असतं हे तुम्हाला ऑलमोस्ट 11वी 12वी आणि इंजिनिअरिंग पर्यंत लागतं. शेवटपर्यंत सिंथेटिक डिव्हिजन हे पण लागतं. 11वीत लागते फक्त. आणि 12वी पासून पुढे जर गेला तर त्याला सिंथेटिक डिव्हिजन नावाची कन्सेप्ट यावी लागते आणि त्यात मी तुम्हाला शिकवलं. लक्षात घ्या. सिंथेटिक डिव्हिजन शिकवण्यापूर्वी तुम्हाला मी मागे शिकवलेला पार्ट एकदा पुन्हा रिवाइज करतो. कोइफिशियंट फॉर्म कसा लिहायचा आठवतं तुम्हाला? ब्रॅकेट लिहायचं बघा. मी कोइफिशियंट फॉर्म कसा लिहायचा आठवतं तुम्हाला? सगळ्यात मोठ्या पॉवरचा कोइफिशियंट. मग नसेल तर 0. आठवलं का ते झाल्यानंतर आपण उलट लिहायचं आठवतंय. म्हणजे इंडेक्स फॉर्म लिहायचं बघा. मी तुम्हाला विचारायचं कोइफिशियंट फॉर्म मध्ये किती नंबर आहे, म्हणजे आपलं 1 कमी करायचं आणि काय लिहायचं? लक्षात आलं ना? पॉवर्स लिहायच्या किंवा आतायचं बघा. ह्याचा पहिल्यांदा कोइफिशियंट फॉर्म ताई लक्षात येईल. ह्याचा कोइफिशियंट फॉर्म बघायचा. कोइफिशियंट फॉर्म ज्याला डिवाइड करायचं त्याचा कोइफिशियंट बघा. 2 हा पहिल्यांदा कोइफिशियंट. मग m² चा झाल्यानंतर मग m⁻1 चा कोइफिशियंट किती? -3. साइन चुकू नका. -3. त्याच्यानंतर कॉन्स्टंट किती आहे शेवटचं? 0. हा आता नीट ऐकायचं. जर तुम्हाला m-5 ला डिवाइड करायचं असेल तर इथं +5 लिहायचं. इथं -5 असेल तर इथं +5 लिहायचं. इथं +5 असेल तर इथं -5 लिहायचं. हे जे करतो मी त्याला सिंथेटिक डिव्हिजन म्हणतो. हा सिंथेटिक. ठीक आहे. आणि इथं मध्ये थोडी गॅप ठेवायची इथं आणि एक लाईन ड्रॉ करायची. फर्स्ट नंबर आहे तसा खाली लिहून द्यायचं. जस्ट टेक इट डाऊन. 2. मग याला मल्टिप्लाय करायचं. 2 × 5 = 10. मग यांचे साइन बघून ठरवायचं काय प्लस का मायनस काय करायचं. साइन बघून ठरवायचं. त्याचं साइन मायनस आहे, याचं साइन प्लस आहे. डिफरंट साइन्स. सबट्रॅक्ट देम, गिव्ह द साइन ऑफ बिगेस्ट नंबर. डिफरंट साइन, सबट्रॅक्ट देम, गिव्ह द साइन ऑफ बिगेस्ट नंबर. 10 - 3 म्हणजे पॉझिटिव्ह साइन. बरोबर. 7 2 ह्याला मल्टिप्लाय करायचं. 7 × 5 = 35. हे दोघं बघा +35 + 10 म्हणून काय झालं? +40. शेवटचा नंबर तुला कसं बॉक्स करायचं ते असतं रिमाइंडर. ते काय असतं? हे असतं रिमाइंडर असतं. मग अलीकडे जो असतो ना, अलीकडे तो कोशंट असतो. पण आता कोशंट इंडेक्स फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचा ना. हा आता कोइफिशियंट फॉर्म आहे, आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा. मग आपल्याकडे टर्म्स 2 आहेत का 3 आहेत हे बघायचं नाही. हे सोडून द्यायचं. मग मी इंडेक्स फॉर्म लिहिताना डिग्री किती करायला पाहिजे? कारण हे तर 2 टर्म आहेत ना. मग डिग्री 1 ने कमी असते माहिती की नाही? उलट चाललंय आपलं. उलट एक एक्झाम्पल देतो. 3x³ - 7x + 5. सांग ह्याच्यामध्ये x³ चा कोइफिशियंट किती आहे? x² चा किती आहे? 0. x चा किती आहे? कॉन्स्टंट किती आहे? डिग्री 3 असेल तर 4 टर्म असतात की नाही? मला उलट म्हणायचंय. 4 टर्म असतील तर डिग्री किती असते? 1 ने कमी असते की नाही? मग इथं 2च टर्म आहेत. मग डिग्री किती असणार? (1) असणार. बरं आपल्याकडे व्हेरिएबल m घ्यायचं का x घ्यायचं? m घ्यायचं. व्हेरिएबल काय घ्यायचं? म्हणजे हे 2 घ्यायचे m⁻1 आणि प्लस हे 7 m⁻0. हा तुमचा कोशंट झाला. आणि रिमाइंडर काय आलं बघा कोपऱ्यात. तिथं रिमाइंडर किती आहे बघा या प्रॉब्लेम. यासाठी मी हे करून दाखवलं तुम्हाला. नुसतं सिंथेटिक डिव्हिजन दाखवलं असतं तर काय कळलं असतं का बघा? हे नुसतं असं दाखवलं असतं तर काय कळलं असतं? हे फार सोपं आहे बरं का. फार म्हणजे फारच सोपं आहे, काळजी करू नका. पण हेही यायला पाहिजे तुम्हाला. आणि चेक करण्यासाठी हे केलं. आता आपल्या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय की हे जे आहे त्याला म्हणतात सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजन करून दाखवा
आणखी एक प्रकारचं डिव्हिजन असतं, त्याला लिनियर डिव्हिजन म्हणतात, तेही करून दाखवा. पण मी आता तुम्हाला सिंपल डिव्हिजन, रेग्युलर डिव्हिजन ॲज वेल ॲज सिंथेटिक डिव्हिजन असं मी दोन्ही एकत्र तुम्हाला करून दाखवतो. चला हे सुरू करायला ना, व्यवस्थित घेऊन दोन्ही ले येस दोन्ही ओके. जरा परत सांगा ना. ओके, सेकंड क्वेश्चन. x raised to 4 plus 2x cubed plus 3x square plus 4x plus 5 divided by x plus 2. Now first term divided by first term, x raised to 4 divided by x, that becomes x cubed. x cube न या दोघांना मल्टिप्लाय करायचं. x cube into x, x raised to 4, x cube into 2 plus 2x cube. Now subtraction means change the sign. Plus or minus. X raised to 4 positive negative cancel. Take next terms down. 3x square plus 4x plus 5. हे सगळे टर्म्स खाली. First term divided by first term. 3x square divided by x. लक्ष सगळ्यांचं इकडे जाईल. Plus 3x शिल्लक आहे. Plus 3. 3x into x. 3x square. 3x into plus 2. Plus 6x. Subtraction means sign change. Plus 3x square minus 3x square cancel. Plus 4 minus 6. Plus 4 minus 6. Minus 2x. Plus 5 down. First term divided by first term. Minus 2x divided by x. Minus 2. Minus 2 into x. Minus 2x. Minus 2 into 2. Minus 4. Subtraction means change the sign. Plus minus the plus. Positive negative cancel. Plus 5 plus 4 plus 9. हा तुमचा कोशंट आहे, रिमाइंडर आहे, हे डिव्हिडंड आहे, हा डिवाइडर आहे. ओके, आता हेच तुम्हाला मी सिंथेटिक डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये करून दाखवणार. लक्ष सगळ्यांचं इथे पाहिजे. हा फॉर्म नीट बघा, एकदम सोपा आहे. x raised to 4 चा कोएफिशिएंट किती आहे? 1. मी विचारलं x raised to 4 चा कोएफिशिएंट किती आहे? 1. मग x क्यूब चा कोएफिशिएंट किती आहे? 2. x स्क्वेअर चा किती आहे? 3. x चा किती आहे? 4. आणि कॉन्स्टंट म्हणजे x raised to 0 चा किती आहे? 5. तुम्हाला कशाने डिवाइड करायचं आहे? कशाने? इथं x plus 2 मग लिहिताना इथं काय लिहायचंय? -2. First number as it is 1. 1 into -2 -2 plus -2 0. 0 into -2 0. 3 plus 0 3 into -2 4 minus 6 -2 into -2 plus 4. -2 into -2 plus 4. -2 into -2 plus 4. Plus 4 plus 5 शेवटच्या नंबरला बॉक्स करायचं. ते नेहमी रिमाइंडर असतं. ते काय असतं? नेहमी रिमाइंडर असतं. मग आपल्याला कोशंट लिहायचं आहे. लक्ष द्या, कोशंट 1 2 3 4 टर्म आहेत. 4 टर्म्स. मग इंडेक्स फॉर्म लिहिताना डिग्री किती पाहिजे सांगा? बघा, 1x raised to 3 plus 0x raised to 2 plus 3x raised to 1 आणि शेवटी -2x raised to 0. म्हणजेच 1x क्यूब हे काय लिहायची गरज नाही. 0x plus 3x -2 हा झाला तुमचा कोशंट. इथला क्वेश्चन हे कशासाठी करत होता कळलं मी का करत होतो? केवळ चेक होण्याचं. आणि मग रिमाइंडर काय विचारलं जातं? रिमाइंडर किती बघा. ह्याला म्हणायचं सिंथेटिक डिव्हिजन, ह्याला म्हणायचं रेग्युलर डिव्हिजन. अजून एक प्रकार आहे लिनियर डिव्हिजन. तुम्ही हे सगळे झाल्यानंतर शिकवणार. एकदम शिकलं की कन्फ्युज होतं आणि ते थोडंसं अवघड आहे. तर आधी हे शिका, त्याच्यानंतर लिनियर शिका. माझ्या माहितीनुसार 2 मिनिटं ऐका. माझ्या माहितीनुसार लिनियर डिव्हिजन हे बऱ्याचदा म्हणजे आता ह्या काळात कोरोनाच्या आपल्या की सिलेबस मधनं रिड्यूस केलेलं आहे. पण मी तुम्हाला शिकवायचं तसं मी शिकवणार, तसं काही करणार नाही. कंटिन्यू.
थँक्यू. बट y क्यूब मायनस 216 डिवायडेड बाय y मायनस 6. पहिले आपलं सिंपल डिव्हिजन. y रेस टू 3. मग स्क्वेअर आहे का स्क्वेअर? नाही. मग 0y स्क्वेअर. मग y रेस टू 1 आहे का? नाही. मग 0y रेस टू 1. मग कॉन्स्टंट मायनस 216. त्याला कशाने डिवाइड करायचं आपल्याला? y मायनस 6. बघा, फर्स्ट टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म. y क्यूब डिवायडेड बाय y म्हणजे किती आले? y स्क्वेअर. यानं दोघांना मल्टिप्लाय करायचं. y स्क्वेअर इंटू y, y स्क्वेअर इंटू मायनस 6, मायनस 6y स्क्वेअर. सबट्रॅक्शन मीन्स साइन चेंज. प्लस मायनस, मायनस प्लस. y क्यूब कॅन्सल. 0y प्लस 6y, y स्क्वेअर. 0y स्क्वेअर प्लस 6y स्क्वेअर प्लस 6y स्क्वेअर. Take next number down. 0y minus 216. सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. फर्स्ट टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म. 6y स्क्वेअर डिवायडेड बाय y प्लस 6y. बरोबर, प्लस 6y. 6y इंटू y, 6y स्क्वेअर. 6y इंटू मायनस 6, मायनस 36y. Subtraction means sign change. Plus minus 6y square cancel. 0y plus 36y. Plus 36y. Minus 216 down. First term divided by first term. 36y divided by y. Positive 36. 36 into y. 36y. 36 6 216. थोड़ा माइनस, प्लस इंटू माइनस है ना, माइनस. Subtraction means sign change. Positive negative cancel. Remainder 0. ते झालं आपलं सिंपल डिव्हिजन. आणि आता हाच प्रॉब्लेम सिंथेटिक डिव्हिजन न करून बघायचा आपल्याला. हाच प्रॉब्लेम आपल्याला काय करायचं? लक्ष द्या. दोन लक्ष द्या. बघा, y क्यूब चा कोएफिशिएंट किती आहे? 1. 3 सांगायचं नाही, मी डिग्री विचारत नाही, कोएफिशिएंट विचारतो. y क्यूब चा कोएफिशिएंट किती आहे? 1. मग y स्क्वेअर चा किती आहे? 0. y रेस टू 1 चा किती आहे? 0. आणि शेवटी कॉन्स्टंट किती आहे? इथं कशाला डिवाइड करायचं आहे? नाही, इथं कशाला करायचं आहे? y मायनस 6. सिंथेटिक मध्ये y प्लस, म्हणजे तिथं प्लस साइन. First number down. 1 into 6. 0 plus 6. 6 6 0 plus 36. 36 6 Positive negative 216. Remainder. 1 2 3 टर्म्स आहेत, 3 टर्म्स. मग डिग्री 2 न सुरुवात करणार आता. एक ना कमी ना. आता 1y स्क्वेअर कोशंट लिहिणार आहे. कोशंट 1y स्क्वेअर. 1 लिहित नाही बरं, काही फरक पडत नाही. प्लस 6y रेस टू 1, एक कमी करायचं. प्लस 36y रेस टू 0. हा झाला कोशंट. आणि हे काय झालं तुमचं? बघा इथे चेक करा कोशंट किती आहे आणि रिमाइंडर किती. लक्षात आलं? आता याच्यात पुढचे तीनही प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. दोन्ही मेथडने करायचे. आणि जर काही आलं नाही तर मला सांगायचं, मी करून दाखवणार तुम्हाला. लक्षात आलं? कंटिन्यू. ओके, फोर्थ क्वेश्चन मध्ये त्यांनी जे तुमचा जो डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड तो एकदा मी वाचतो बघा. 2x रेस टू 4 2x रेस टू 4 प्लस 3x क्यूब. मग त्याच्यानंतर स्क्वेअरची टर्म पाहिजे, म्हणजे मायनस 2x स्क्वेअर आणि मग प्लस 4x पाहिजे. आता ऐका, दोन्हीचा हे आहे फॉर्म मध्ये चेंजेस कसे करायचे आहे. तर 2x रेस टू 4 पहिल्यांदा, त्याच्यानंतर मग प्लस 3x क्यूब येतील, त्याच्यानंतर येतील प्लस 3x क्यूब. लक्ष द्या बरं काय, प्लस 3x क्यूब. त्याच्यानंतर येतील मायनस 2x स्क्वेअर. काय बघा, रेस टू 4 रेस टू 3 मग रेस टू 2 यायला पाहिजे. आणि मग शेवटी x मध्ये टर्म यायला पाहिजे, म्हणजे प्लस 4x यायला पाहिजे. प्लस 4x कॉन्स्टंट नाहीये ना याच्यात. तर तुम्हाला गरज वाटली
तर त्यात प्लस 0 घ्या, नाही घेतलं तरी चालेल ह्याच्यात. पण सिंथेटिक डिव्हिजन मध्ये मात्र हा 0 कंपल्सरी पाहिजे बरं का. हा सिंथेटिक डिव्हिजन मध्ये दाखवतो तुम्हाला. डिवायडेड बाय सांगा काय करायचं, डिवायडेड बाय इकडे टर्म काय सांगा x प्लस 3. आता हेच सिंथेटिक मध्ये कसं येणार सांगा, आपलं हे सिंथेटिक मध्ये कसं येणार सांगा. पहिल्यांदा 2 येणार, नाही हे कोइफिशियंट 2, मग 3 येणार, मग -2 येणार, मग 4 येणार आणि शेवटी काय येणार 0. इथं डिवायडेड बाय करताना 3. आता करू शकाल काय पुढे, तर ते दाखव डिव्हिजन हे दाखवलं पाहिजे का, ते येणार आहे येत ना. कंटिन्यू आपला हे बघ